हॅलो एव्हरीवन. आपण ज्युडिशियल प्रोसेस हा सब्जेक्ट अभ्यासतो आहोत. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण ज्युडिशियल प्रोसेस अँड क्रिएटिव्हिटी इन लॉ हा टॉपिक कव्हर केला होता. या क्लासमध्ये आपण ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम वर्सेस ज्युडिशियल रिस्ट्रेंट समजून घेणार आहोत. या दोन्ही टर्म फार जास्त महत्वाच्या आहेत, कारण हे दोन्ही इम्पॉर्टंट अप्रोचेस आहेत. जर तुम्हाला न्यायपालिकेची भूमिका समजून घ्यायची असेल पूर्णपणे न्यायिक प्रक्रियेतली, ज्युडिशियल प्रोसेस मधली न्यायपालिकेची किंवा न्यायालयांची भूमिका जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर ह्या दोन्ही टर्म्स आपल्याला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. कोणत्या दोन टर्म्स? ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम आणि दुसरी टर्म आहे ज्युडिशियल रिस्ट्रेंट. बघा, नावावरूनच आपल्याला समजतंय ज्युडिशियरी ऍक्टिव्हली पार्ट घेतीये किंवा ऍक्टिव्हली काहीतरी गोष्टी करतीये, म्हणजेच काय तर ऍक्टिव्हिझम दाखवतीये. रिस्ट्रेंट म्हणजे ज्युडिशरी कुठेतरी मागे राहतीये, रिस्ट्रिक्शन मध्ये राहतीये, किंवा जे सेपरेशन ऑफ पॉवरचं डॉक्ट्रीन आहे. काय आहे सेपरेशन ऑफ पॉवरचं डॉक्ट्रीन? लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरीमध्ये आपापली कामं वाटून दिलेली आहेत आणि हे संविधानानं केलेलं आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये न्याय देण्याचं काम हे न्यायपालिकेकडे आहे, पण कायदे बनवण्याचं, कायदे अंमलात आणण्याचं, कायदे लागू करण्याचं काम हे लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह कडे असलेलं आपल्याला दिसून येतं. राईट. सो ह्या लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्हच्या डोमेनमध्ये ज्युडिशरी इंटरफेअर करत नाही. म्हणजे काय करते तर ज्युडिशरी रिस्ट्रेंटचं प्रिन्सिपल फॉलो करते. पण काही मॅटर्स मध्ये आपण बघतो की ज्युडिशरी फार ऍक्टिव्ह होते आणि ऍक्टिव्हली रोल भूमिका बजावायला लागते. तो या दोन्ही टर्म्स, हे दोन्ही अप्रोचेस आपल्याला ज्युडिशियल प्रोसेसमध्ये दिसून येतात. ऍक्टिव्हिझम रेफर्स टू प्रोएक्टिव्ह अँड डायनॅमिक रोल प्लेड बाय जजेस. प्रोएक्टिव्ह आणि डायनॅमिक रोल जो जे कोणी जजेस आहेत ते जेव्हा ऍक्टिव्हली समोर येतात, ऍक्टिव्हली एखादा निर्णय देण्यासाठी म्हणून काम करतात, त्याचबरोबर डायनॅमिक बहुआयामी अशी भूमिका बजावतात आणि लॉला इंटरप्रिट करतात. काय पर्पज असतो अशा पद्धतीने ऍक्टिव्हली लॉ इंटरप्रिट करण्याचा? तर जस्टिस अचीव्ह करणं, न्यायापर्यंत लोकांना घेऊन जाणं, लॉ प्रोटेक्शन ऑफ फंडामेंटल राईट्स, जे आपले मूलभूत अधिकार आहेत, लोकांचे मूलभूत हक्क आहेत, त्यांना प्रोटेक्शन देणं, त्यांना संरक्षित करणं, आणि सोशल इश्यूज ऍड्रेस करणं. आपण पाहिलंय की इंडियाच्या स्पेसिफिक कंटेक्स्टमध्ये सुद्धा आपण पाहिलंय की अनेक सोशल इव्हिल्स होत्या आणि त्या इव्हिल्स दूर करण्यासाठी ज्युडिशरीने पुढे येऊन अनेक न्याय निर्णय दिले आणि त्यातून ते सोशल इश्यूज सॉल्व्ह व्हायला सुद्धा मदत झालेली आपण पाहिलेली आहे. लॉ अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशनचा फाउंडेशन पेपर 1 जर तुम्हाला आठवत असेल तर त्यामध्ये आपण सोशल इव्हिल्स अभ्यासल्या होत्या, सोशल इश्यूज अभ्यासले होते आणि त्यामध्ये सुद्धा आपण ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम आणि ज्युडिशियल रिस्ट्रेंट या कॉन्सेप्ट समजून घेतलेल्या होत्या की ज्युडिशरीने कसं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन दाखवून सोशल इश्यूजना टॅकल केलेलं आहे हे आपल्याला माहित आहे. याचे आपल्याकडे एक्झाम्पल्स आहेत. इट इन्व्हॉल्व्स अ लिबरल अँड एक्सपान्सिव्ह इंटरप्रिटेशन ऑफ कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन. लिबरल आणि एक्सपान्सिव्ह म्हणजे अत्यंत मोकळं आणि विस्तृत असं इंटरप्रिटेशन आपल्याला दिसून येतं कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्सचं ज्युडिशरीकडून, जेव्हा ज्युडिशरी ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करते पूर्णपणे ज्युडिशियल प्रोसेसमध्ये, किंवा ज्युडिशियरीचं ऍक्टिव्हिझम आपल्याला दिसत असतं, तेव्हा ते लिबरल असतं आणि एक्सपान्सिव्ह इंटरप्रिटेशन असतं कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजनचं. आणि हे कधी मुख्यतः आपल्याला दिसून येतं तर जेव्हा लॉ इनएडिक्वेट असतो, पुरेसा नसतो. म्हणजे बघा, समाज ही खूप बदलत असतो, समाज ना सारखा. समाज हा कधीच स्टॅटिक नसतो, तो डायनॅमिक असतो, सतत बदलणारा नेचर असतं समाजाचं. सोसायटी सतत इव्हॉल्व्ह होत असते, चेंज होत असते. जर आपण तेच सदियो पुराणे जर कायदे वापरत राहिलो, तेच लॉ वापरत राहिलो तर ते इनएडिक्वेट ठरणार आहेत, ते पुरेसे ठरणार नाहीयेत. बघा, आता आपल्या जे काही आपले क्रिमिनल लॉज आहेत त्याच्यात सायबर क्राईम सुद्धा इन्क्लुडेड आहे. पण जर आपण 2000च्या आधीचा एरा पाहिला, 2000च्या आधी जर आपण हे सगळं पाहिलं तर तिथे सायबर क्राईम वगैरे ह्या गोष्टी इन्क्लुडेड नव्हत्या. पण म्हणजे ते कायदे पुरेसे आहेत का आत्ताच्या कंटेक्ससाठी? नाही. आता त्याच्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे. इनएडिक्वसी काय असते तर ते आत्ताच्या गरजांना डील करू शकत नाहीयेत, टॅकल करू शकत नाहीयेत आत्ताच्या समस्यांना. त्यानंतर अँबिग्युअस असणं म्हणजे समजतच नाहीये कायद्याला नक्की म्हणायचं काय आहे.
किंवा सायलेंट असणं म्हणजे एखाद्या विषयावरती कायदाच नसणं. जे विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थानचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट वर्क प्लेसच्या संदर्भात लॉ सायलेंट होता. त्यामुळे ज्युडिशरीला ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन दाखवून ऍक्टिव्ह रोल बजावून काय करावं लागलं होतं, ऍक्टिव्हिझम दाखवून गाईडलाईन्स पास करायला लागल्या होत्या. सो इन इंडिया ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम हॅज इन्स्ट्रुमेंटल in expanding the scope of fundamental rights and ensuring social justice. Through mechanisms like public interest litigation, बघा PIL मध्ये काय असतं, थर्ड पार्टी सुद्धा समोर येऊन काय करू शकते, एक लिटिगेशन दाखल करू शकते, जनहित याचिका दाखल करू शकते, राईट. सो द ज्युडिशरी हॅज इंटरव्हीन इन मॅटर कन्सर्निंग एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन, ह्युमन राईट्स, जेंडर जस्टिस अँड गव्हर्नन्स. आपण जर पाहिलं, हे बघा कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजनचं एक्सपान्सिव्ह इंटरप्रिटेशन कसं असतं, त्याचं जर उदाहरण आपल्याला द्यायचं झालं तर आपण आर्टिकल 21 घेऊ शकतो. आर्टिकल 21चा स्कोप एक्सपांड करण्यामध्ये आणि त्याचं लिबरल इंटरप्रिटेशन देण्यामध्ये न्यायालयाची भूमिका अत्यंत महत्वाची असलेली आपल्याला दिसून येते. राईट टू लाईफ म्हणजे फक्त श्वास घेणं असू शकत नाही, तर त्यामध्ये हेल्दी एन्व्हायरमेंटचा राईट इन्क्लुडेड असतो, त्यामध्ये राईट टू प्रायव्हसी सुद्धा इन्क्लुडेड असते, त्यामध्ये राईट टू एज्युकेशन सुद्धा इन्क्लुडेड असतं, त्याबरोबर राईट टू लाईव्हलीहूड सुद्धा इन्क्लुडेड असतं. या सगळ्या गोष्टी विविध केस लॉसच्या माध्यमातून आपल्या समोर आल्या आणि ज्युडिशरीने लिबरल आणि एक्सपान्सिव्ह इंटरप्रिटेशन दिलं आणि त्यातून फक्त एक दोन लाईन्सचे जे काही आपले कॉन्स्टिट्युशनल एक दोन लाईन्सच्या ज्या काही आपल्या कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स आहेत किंवा फंडामेंटल राईट्स आहेत त्यांना एक व्यापक अर्थ मिळालेला आपल्याला इथे दिसून येतो, राईट. सो आणि त्याचबरोबर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनचं जे काही मेकॅनिझम आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा ज्युडिशरीने या सर्व मुद्द्यांवरती काम केलेलं आणि निर्णय दिलेले आपल्याला दिसून येतात. जसं बंधुआ मुक्ती मोर्चामध्ये बाउंडेड लेबर्सच्या रिलेटेड एक PIL दाखल करून घेण्यात आली होती. आता हे एक लेटर होतं जे ज्युडिशरीने PIL म्हणून ट्रीट केलं होतं. जर आपण ट्रॅडिशनल व्ह्यू मध्ये गेलो असतो तर जे कोणी बाउंडेड लेबर्स आहेत त्यांनी कोर्टात जाणं अपेक्षित होतं. पण बघा जे वल्नरेबल क्लास आहेत, जे कोर्टापर्यंत पोहोचूच शकत नाहीत, जे ऑलरेडी आता बाउंडेड लेबर्स म्हणजे जे ऑलरेडी ज्यांना ऑलरेडी खूप त्रासाला सामोरं जावं लागतंय ना, किंवा चाइल्ड लेबर्स असतील तर चाइल्ड लेबर्स कसे कोर्टापर्यंत जातील. सो त्यांच्यासाठी त्यांचा आवाज म्हणून काय समोर आली, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन समोर आलं आणि ते पण एक लेटर ज्युडिशरीने ऍज अ पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणून ट्रीट केलं. फॉर इन्स्टन्स आपण अजून एक एक्झाम्पल याचं घेऊ शकतो, विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान. यामध्ये सुप्रीम कोर्ट लेट द गाईडलाईन्स टू प्रिव्हेंट सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट वर्क प्लेस इन ऍब्सेन्स ऑफ लेजिस्लेशन. क्लिअर ऍब्सेन्स होता लेजिस्लेचरचा. बघा महिला किती काळापासून काम करतायत पब्लिक डोमेन मध्ये, ओके. पण विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थानची केस समोर यावी लागली सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट वर्क प्लेसच्या प्रोव्हिजन्स बनवण्यासाठी. सो इथे आपल्याला काय दिसून आलं, ज्युडिशरीची क्रिएटिव्हिटी दिसून आली आणि ऍक्टिव्हिझम सुद्धा दिसून आलं. ज्युडिशियल क्रिएटिव्हिटी काय असते हे आपण आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे की क्रिएटिव्हली ज्युडिशरी इश्यूज बरोबर डील करते. जसं इथे दिसलं, पॉलिसीज फॉर्म करण्यात आली, गाईडलाईन तयार करण्यात आल्या. आणि ऍक्टिव्हिझम काय होतं, इथे क्लिअर ऍब्सेन्स होता लेजिस्लेचर कडून. आणि जर ट्रेडिशनल व्ह्यूने जर ज्युडिशरी गेली असती किंवा रिस्ट्रिक्टिव्ह वेने जर ज्युडिशरीने विचार केला असता तर ज्युडिशरीचं काम होतं जे कायदे आहेत त्या कायद्यांना अभ्यासून न्याय मिळवून देणं किंवा त्या कायद्यांचा अर्थ लावून न्याय मिळवून देणं, इतकं साधं काम होतं. पण ज्युडिशरीने हा ट्रेडिशनल अप्रोच दूर करत काय केलेला आहे, क्रिएटिव्ह आणि ऍक्टिव्हिझमचा अप्रोच समोर आणला, समोर ठेवला आणि विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थानमध्ये क्लिअर गाईडलाईन्स कोर्टानं दिल्या. सिमिलरली आपण मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये पाहिलंय की कोर्टानं एक्सपांड केलं मिनिंग पर्सनल लिबर्टीचं, ओके. पर्सनल लिबर्टीचं मिनिंग एक्सपांड केलं, त्याचबरोबर प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉचं नोशन होतं सगळीकडे. त्या जागी ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे फेअरनेस, रिझनेबलनेस सुद्धा तितकाच गरजेचा आहे हे दाखवून दिलं. प्रोसिजर मस्ट बी जस्ट, फेअर अँड रिझनेबल. हे कोणत्या केसमध्ये समोर आलं, मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये समोर आलं. बघा मेनका गांधी यांचा पासपोर्ट सीज करण्यात आला होता.
तो कोणी सीज केला होता? पासपोर्ट ऑथॉरिटीने सीज केला होता. आता पासपोर्ट ऑथॉरिटीला ही पॉवर कुणी दिली होती? पासपोर्ट ऍक्टने दिली होती. आता पासपोर्ट ऍक्ट हा प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ आहे का? तर हो आहे. कारण तो लॉ कोणी पास केलेला आहे? लेजिस्लेचरने पास केलेला आहे. प्रॉपर प्रोसेस थ्रू तो लॉ आलेला आहे. त्यामुळे ही जी पासपोर्ट सीज करण्याची प्रोसेस आहे ती प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ आहे. पण ती ड्यू प्रोसेस आहे का? ती जस्ट, फेअर आणि रिझनेबल आहे का? तर इथे क्वेश्चन रेज झाला आणि पर्सनल लिबर्टी अंडर आर्टिकल 21चं जे मिनिंग होतं ते सुद्धा इथे एक्सपांड करण्यात आलं. फक्त आर्टिकल 21ला आर्टिकल 21 म्हणून बघून चालणार नाही, तर मेनका गांधी या केसमध्ये आपल्या समोर एक गोल्डन ट्रायंगल आला. काय होता हा गोल्डन ट्रायंगल? 14, 19 अँड 21. ओके. इक्वॅलिटी सुद्धा इन्क्लुडेड असते, त्याचबरोबर फ्रीडम सुद्धा इन्क्लुडेड असतात आणि राईट टू लाईफ सुद्धा इन्क्लुडेड असतं. सो या तीनही गोष्टी एकमेकांना एफेक्ट करत असतात. इक्वॅलिटी आहे, राईट टू लाईफ आहे पण इक्वॅलिटी नाहीये, तर ते नॉनसेन्स आहे, म्हणजे होऊच शकत नाही असं. मग त्या राईट टू लाईफलाच अर्थ उरत नाही. किंवा तुमच्याकडे इक्वॅलिटी आहे, राईट टू लाईफ आहे, पण फ्रीडम्स नाहीये. तर या तीनही गोष्टी गोल्डन आहेत किंवा गोल्डन ट्रायंगल मध्ये आपण त्या मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये ज्युडिशियरीने बसवल्या आणि इथे सुद्धा क्रिएटिव्हिटी आणि ऍक्टिव्हिजम ज्युडिशरीचं आपल्याला दिसून आलं आर्टिकल 21चं मिनिंग एक्सपांड करत असताना, एक्सपांड करून. ओके. दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला, ऑन द अदर हँड ज्युडिशियल रिस्ट्रेंट एम्फसाइज दॅट ज्युडिशरी शुड एक्सरसाइज इट पॉवर्स कॉशियसली अँड रिस्पेक्ट डोमेन ऑफ लेजिस्लेचर अँड एक्झिक्युटिव्ह. बघा, दुसरं जे नोशन आहे ते आहे ज्युडिशियल रिस्ट्रेंटचं. हे नोशन असं म्हणतं की ज्युडिशरीने आपल्या पॉवर खूप कॉशियसली वापरल्या पाहिजेत. अनरिस्ट्रिक्टेड पॉवर ज्युडिशरीकडे नाहीत किंवा ज्युडिशरीने ते वापरता कामा नयेत. त्यांनी रिस्पेक्ट केला पाहिजे लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्हचा. कारण इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये सेपरेशन ऑफ पॉवर दिलेलं आहे, राईट? कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या तिन्ही मंडळांकडे किंवा या तिन्ही ऑर्गन्स ऑफ गव्हर्नमेंटकडे आपापल्या पॉवर वाटून दिलेल्या आहेत. ह्या पॉवर्स कॉशियसली सर्वांनीच वापरायच्या आहेत. आणि लेजिस्लेचरकडे लॉ मेकिंगचं काम आहे, तर ते ज्युडिशरीने हातात घ्यायला सुरुवात केली तर परत हे क्लिअर व्हायोलेशन होईल कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजनचं. किंवा एक्झिक्युटिव्हचं काम, पॉलिसी इम्प्लिमेंट करण्याचं काम ज्युडिशरीने सतत निर्णय द्यायला सुरुवात केली त्या संदर्भात, तर एक्झिक्युटिव्हच्या कामावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. आणि लेजिस्लेचर मधली जे काही लोक आहेत ते लोक लोकांनी निवडून दिलेले आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. लोकांना वाटतंय, डेमोक्रेसीमध्ये लोकांना वाटतंय की यांनी आमच्यासाठी कायदे बनवावेत, म्हणून लोकांनी त्यांना तिथे पाठवलेलं आहे. जर हे काम ज्युडिशरी करायला लागली, जी की डेमोक्रेसी थ्रू समोर आलेली इन्स्टिट्यूशन नाहीये, डेमोक्रेटिक रिप्रेझेंटेटिव्ह नाहीयेत ज्युडिशरीमध्ये, जजेस काही लोकांनी निवडून दिलेले नाहीयेत. जजेसना दर 5 वर्षांनी कोणत्याही प्रकारच्या मतदानाला सामोरं जायचं नाहीये. तो इथे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रिन्सिपल ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर मध्ये प्रत्येक ऑर्गनकडे आपापलं फंक्शन वाटून दिलेलं आहे. इट इज बेस्ड ऑन प्रिन्सिपल ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर विच रिक्वायर्स ईच ऑर्गन ऑफ गव्हर्नमेंट टू फंक्शन विदिन इट्स ओन लिमिट्स. ज्युडिशियल रिस्ट्रेंट ऍडव्होकेट्स फॉर स्ट्रिक्ट अँड लिटरल इंटरप्रिटेशन ऑफ लॉ. ज्युडिशियल रिस्ट्रेंट हे काय ऍडव्होकेट करतं? तर स्ट्रिक्ट इंटरप्रिटेशन आणि लिटरल इंटरप्रिटेशन ऑफ लॉ. म्हणजे कायदा काय सांगतो ते फॉलो करा, लिटरली फॉलो करा. अँड डिस्करेज करतं रिस्ट्रेंट की अननेसेसरी ज्युडिशियल इंटरफेरन्स इन पॉलिसी मॅटर्स. जर ज्युडिशियल रिस्ट्रेंटचं तत्व आपण पाहिलं तर जे गाईडलाईन्स वगैरे इश्यू करते ज्युडिशरी, ते रिस्ट्रेंट या तत्वाला मान्य नाहीये. रिस्ट्रेंटचं असं म्हणणं आहे की कॉन्स्टिट्यूशनने ज्युडिशरीकडे एक काम दिलेलं आहे, ते म्हणजे स्ट्रिक्टली आणि लिटरली लॉजला इंटरप्रिट करायचं आणि डिस्प्यूट रिझॉल्युशन करायचं. पॉलिसी मॅटर्स मध्ये पडण्याचं काम हे ज्युडिशरीचं नाहीच, ते काम आहे लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्हचं. आता ह्या अप्रोचचा काय फायदा होतो किंवा काय प्रमोट करतो हा अप्रोच? तर स्टॅबिलिटी, प्रेडिक्टॅबिलिटी अँड रिस्पेक्ट फॉर डेमोक्रेटिक प्रोसेसेस. बघा, स्टॅबिलिटी राहते, म्हणजे ज्युडिशरी काहीतरी ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन दाखवून काहीतरी जेव्हा निर्णय देते तेव्हा कुठेतरी स्टॅबिलिटी हलते ना, किंवा एक स्टेबल वेनी काहीतरी प्रेसिडेंट सेट झालेलं असतं सोसायटीमध्ये, तर ते हलतं. इथे मात्र लेजिस्लेचर लॉ मेकिंगचं काम करणार आहे, एक्झिक्युटिव्ह लॉ इम्प्लिमेंटेशनचं काम करणार आहे, ज्युडिशरी फक्त डिस्प्यूट रिझोल्युशनचं काम करणार आहे. हे जेव्हा क्लिअर असतं तेव्हा तिथे एक स्टॅबिलिटी मेंटेन राहते.
प्रेडिक्टॅबिलिटी येते की काय प्रकारचे निर्णय येणार आहेत. जेव्हा लिटरल इंटरप्रिटेशन असतं किंवा स्ट्रिक्ट इंटरप्रिटेशन असतं तेव्हा प्रेडिक्टेबल आपण असतो की आपल्याला माहित असतं की काय पद्धतीचा निर्णय ज्युडिशरीकडून येणं अपेक्षित आहे, कारण कायदा हे सांगतो. पण जेव्हा ज्युडिशरी व्हायडर वेने लिबरल इंटरप्रिटेशन करायला लागते तेव्हा ही प्रेडिक्टेबिलिटी कुठेतरी नाहीशी होताना आपल्याला दिसते. त्याचबरोबर रिस्पेक्ट फॉर डेमोक्रॅटिक प्रोसेसेस. आणि डेमोक्रॅटिक प्रोसेस काय आहे, जसं मी सांगितलं की लोकांनी निवडून दिलेले लोकनियुक्त प्रतिनिधी बसलेत लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह मध्ये सुद्धा. तर डेमोक्रॅटिक प्रोसेसचा रिस्पेक्ट ठेवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आता इथे रिस्ट्रेंटचं एक्झाम्पल आपण ए.के. गोपालन वर्सेस स्टेट ऑफ मद्रास घेऊ शकतो, जिथे नॅरो इंटरप्रिटेशन दिलं होतं फंडामेंटल राईट्सचं. ओके, ए.के. गोपालन डिटेन्शन करण्यात आलं होतं ए.के. गोपालन यांचं, की प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन अंडर त्यांना आत टाकलं होतं आणि त्यामध्ये त्यांची पर्सनल लिबर्टी हॅम्पर केली होती. पण हे प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ होता. हे जे काही काम केलं होतं गव्हर्नमेंटने, तर ते प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ होता. आता इथे ड्यू प्रोसेसचा संबंधच नाही, कारण ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे अमेरिकन प्रिन्सिपल आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये ते नाहीये. इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपल्याला प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ एवढंच दिसून येतं. आणि ए.के. गोपालन वर्सेस स्टेट ऑफ मद्रास ही केस जेव्हा समोर आली तेव्हा सुप्रीम कोर्टानं सुद्धा प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ हेच प्रिन्सिपल वापरलं आणि एक नॅरो इंटरप्रिटेशन दिलं की नाही, हे जे काही डिटेन्शन आहे ते योग्य आहे. वेअर ऍज हे ओव्हररूल झाल्यानंतर मेनका गांधी ही जेव्हा केस आली तेव्हा मेनका गांधी या केसमध्ये कोर्टानंच एक ब्रॉडर इंटरप्रिटेशन आपल्या समोर ठेवलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर सुरेश कुमार कौशल वर्सेस नास फाउंडेशन मध्ये इनिशियली कोर्टाने अपहेल्ड केली होती व्हॅलिडिटी ऑफ सेक्शन 377 ऑफ आयपीसी, शोईंग डेफरन्स अननॅचरल ऑफेन्सेसच्या संदर्भातली 377 आयपीसी होतं. आणि त्यामध्ये जे सेम सेक्सचा जो काही इंटरकोर्स आणि या संदर्भामध्ये हा पूर्ण डिस्कोर्स होता, त्यामध्ये कोर्टानं अफेल्ड केलं होतं की अशा पद्धतीने क्रिमिनलाइज असणं इज ओके. सो इथे आपल्याला काय दिसून आलं की लेजिस्लेटिव्ह ऑथॉरिटीचा डेफरन्स टू लेजिस्लेटिव्ह ऑथॉरिटी आपल्याला दिसून आली. म्हणजे कोर्टाने कुठल्याही प्रकारचं काय म्हणतात त्याला लिबरल किंवा एक ब्रॉडर इंटरप्रिटेशन या केसमध्ये दिलेलं नाही. ओके, पुढे जाऊन नवतेज सिंग जोहर मध्ये ते दिलं गेलं. सो ए.के. गोपालन नंतर मेनका गांधी आलं आणि सुरेश कुमार कौशल नंतर नवतेज सिंग जोहर मध्ये आपल्याला हे इंटरप्रिटेशन बदललेलं दिसून आलं. पण इनिशियली जर आपण पाहिलं तर इनिशियली खूप जास्त रिस्ट्रिक्टिव्ह अप्रोच आपल्याला ज्युडिशरीचा दिसून येतो. हेच एक्झाम्पल्स आहेत ज्युडिशियल रिस्ट्रेंटचे. आता बघा, हे ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम आणि ज्युडिशियल रिस्ट्रेंट हे दोन्ही इसेन्शियल आहेत बॅलन्स ऑफ ज्युडिशियल प्रोसेस साधण्यासाठी. While judicial activism helps in filling legislative gaps, protecting rights and promoting social change, excessive activism may lead to judicial overreach, where courts encroach upon functions of other branches of government. बघा, ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम आणि ज्युडिशियल रिस्ट्रेंट या दोन्हीमध्ये समन्वय साधणं हे फार जास्त गरजेचं आहे. मिडल पाथ वापरणे फार जास्त गरजेचं आहे. ऍक्टिव्हिझम नसेल तरी प्रॉब्लेम होणार आहे, कारण मग लेजिस्लेचरमध्ये गॅप्स दिसून येतील. जसं मी सांगितलं की सोसायटी स्टॅटिक नसते, डायनॅमिक असते. त्या बदलांबरोबर ज्या बदलणाऱ्या केसेस आहेत त्या ज्युडिशरीच्या समोर येत आहेत. सो ज्युडिशरी याला अप्रोच होतीये फार लवकर. त्यामुळे ज्युडिशरीने याच्यावरती ऍक्टिव्हली काम करणं पण तितकंच गरजेचं आहे. राईट्सच्या प्रोटेक्शनसाठी, सोशल चेंजसाठी, जिथे लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह फेल होईल तिथे सुद्धा ज्युडिशरीने असणं गरजेचं आहे. पण जर एक्सेसिव्ह झालं, रिस्ट्रेंटच नसेल, थोडासाही प्रतिबंध नसेल तर ओव्हररीच सुद्धा संभवतो आणि ओव्हररीच सुद्धा अत्यंत हार्मफुल ठरू शकतो. ज्युडिशियल ओव्हररीच हार्मफुल ठरू शकतो. वेअर कोर्ट्स एनक्रोच अपॉन द फंक्शन्स ऑफ अदर ब्रांचेस ऑफ गव्हर्नमेंट, जिथे कोर्ट अदर ब्रांचेस ऑफ गव्हर्नमेंट मध्ये एनक्रोच करायला लागतात तर तिथे ओव्हररीच होतो आणि ते काही हेल्दी डेमोक्रेसीचं लक्षण नाही. ओके, excessive restraint may result in failure to address injustice and protect fundamental rights. आणि जर आता हे आपण विरुद्ध केलं, कॉन्ट्राव्हर्सली आपण जर बोललो तर आपल्याला एक लक्षात येतं की एक्सेसिव्ह रिस्ट्रेंट मे रिझल्ट इन फेल्युअर टू ऍड्रेस इनजस्टिस अँड प्रमोट फंडामेंटल राईट्स. देअरफोर आयडियल अप्रोच, त्याच्यात आयडियल अप्रोच काय असेल तर बॅलन्स, मिडल पाथ, मध्यम मार्गाने जाणं, वेअर ज्युडिशियरी
ऍक्टिव्हली इंटरव्हिन्स वेअर नेसेसरी टू अपहोल्ड कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज, जिथे ज्युडिशरी ऍक्टिव्हली इंटरफेअर करेल, इंटरव्हिन करेल जिथे गरज असेल कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज अपहोल्ड करण्यासाठी. बट काही ठिकाणी ज्युडिशियल रिस्ट्रेंट असेल, एक्सरसाइज रिस्ट्रेंट टू मेंटेन इन्स्टिट्युशनल हार्मनी. इन्स्टिट्युशनल हार्मनी कशा पद्धतीने मेंटेन होईल? लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी यांच्यामध्ये जे सेपरेशन ऑफ पॉवरचं डॉक्ट्रिन आहे ते पाळणं, तर तिथून इन्स्टिट्युशनल हार्मनी क्रिएट होईल आणि सेपरेशन ऑफ पॉवर्स या डॉक्ट्रिनचं काय होईल? रिस्पेक्ट सुद्धा आपल्याला दिसून येईल. सो हे कशाच्या माध्यमातून होईल? जेव्हा बॅलन्स अप्रोच ज्युडिशरी वापरेल तेव्हा हे साध्य होईल. म्हणजे ऍक्टिव्हिझम पण गरजेचं आहे, रिस्ट्रेंट पण गरजेचं आहे, काही ठिकाणी थांबणं, प्रतिबंधित करणं स्वतःला, आणि काही ठिकाणी ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह होणं, जिथे सोशल इव्हिल्स आहेत, लॉ फेल होतोय, लेजिस्लेचर एक्झिक्युटिव्ह काम करत नाहीयेत, तर तिथे ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम सुद्धा गरजेचं ठरतं. आपण एक क्विक रिव्हिजन बघूया ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम आणि ज्युडिशियल रिस्ट्रेंट मध्ये. मिनिंग काय आहे ज्युडिशियल ऍक्टिव्हिझमचं? प्रोऍक्टिव्ह रूल इन शेपिंग ऑफ लॉ. रिस्ट्रेंट मध्ये लिमिटेड अँड कॉशियस रोल ऑफ ज्युडिशरी, एकदम लिमिटेड भूमिका असते ज्युडिशरीची. नेचर कसं असतं? डायनॅमिक आणि प्रोग्रेसिव्ह असतं. वेअर ॲज रिस्ट्रेंट मध्ये कन्झर्वेटिव्ह असतं, कॉशियस असतं. अप्रोच लिबरल असतो, लिबरल इंटरप्रिटेशन असतं, म्हणजे जिथे कोर्ट स्वतःचं डिस्क्रिशन वापरू शकतात, जिथे ड्यू प्रोसेसचा विचार केला जाऊ शकतो. इथे स्ट्रिक्ट आणि लिटरल इंटरप्रिटेशन असतं, म्हणजे प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ, जसंच्या तसं स्ट्रिक्टली आणि लिटरली इंटरप्रिट होणार. ऑब्जेक्टिव्ह काय असतं ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम मध्ये? जस्टिस अचीव्ह करणं आणि राईट्सला प्रोटेक्ट करणं हे प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह असतं. तर यामध्ये जिथे रिस्ट्रेंटमध्ये सेपरेशन ऑफ पॉवरचा मेंटेन सेपरेशन ऑफ पॉवर्स हे दिसून येतं. म्हणजे लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी मधल्या ज्या पॉवर्स आहेत त्या वेगवेगळ्या आहेत आणि त्यांनी आपापल्या डोमेनमध्ये, आपापल्या कक्षेमध्ये राहून काम करायचं आहे, असं ज्युडिशियल रिस्ट्रेंटचं प्रिन्सिपल सांगतं. त्यानंतर रोल ऑफ ज्युडिशरी, ऍक्टिव्हली इंटरव्हिन्स इन सोशल इश्यूज. ज्युडिशरी जी आहे ती ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन दाखवते सोशल इश्यूज मध्ये. ओके, ऍक्टिव्हली इंटरव्हिन करते सोशल इश्यूज मध्ये. आणि वेअर ॲज रिस्ट्रेंट मध्ये अवॉइडन्स असतो पॉलिसी मॅटर मध्ये पडण्यासाठी. ओके, कोणत्याही प्रकारे ज्युडिशरी पॉलिसी मॅटर्स मध्ये पडत नाही, इंटरफेअर करत नाही, कारण पॉलिसी मॅटर्स हे लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्हचं काम आहे सेपरेशन ऑफ डॉक्ट्रिनच्या अंडर. पीआयएलचा यूज खूप जास्त प्रमाणात होतो आणि एनकरेज सुद्धा केला जातो, पण रिस्ट्रेंट मध्ये लिमिटेड यूज असतो. फोकस सोशल जस्टिस, इनोव्हेशन, राईट एक्सपान्शन, क्रिएटिव्हिटीचा रिलेटेड कुठलं जर नोशन असेल तर ते आहे ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम. वेअर ॲज अदर साइड देअर इज ज्युडिशियल रिस्ट्रेंट, आणि ज्युडिशियल रिस्ट्रेंट मध्ये काय असतं? स्टॅबिलिटी असते, कन्सिस्टन्सी असते आणि इन्स्टिट्युशनल रिस्पेक्ट असतो. रिस्क काय आहे बघा? रिस्क असते ऍक्टिव्हिझम मध्ये ओव्हररीच होण्याची रिस्क असते, की ज्यामध्ये ज्युडिशरी खूप जास्त इंटरफेअर करायला लागेल लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्हच्या मॅटर्समध्ये, आणि त्यामुळे काय होईल? जे संविधानाने घालून दिलेल्या ज्या काही मर्यादा आहेत, लिमिट्स आहेत, त्या कॉन्स्टिट्युशनल लिमिट्स सुद्धा हॅम्पर होऊ शकतात, आणि जे काही डेमोक्रेसीचं प्रिन्सिपल आहे ते सुद्धा हॅम्पर होऊ शकतं बिकॉज ऑफ ज्युडिशियल ओव्हररीच. पण इकडे काय रिस्क आहे? इनजस्टिस ड्यू टू इनॅक्शन. बघा, ऍक्टिव्ह ज्युडिशरीला दिसतंय पण ती ऍक्टिव्हली काम करणार नाही, कारण ते तिचं काम नाही असं तिला वाटतंय ज्युडिशियरीला. ओके, सो इनजस्टिस ड्यू टू इनॅक्शन. इनजस्टिस होऊ शकतो कुठल्याही प्रकारची ऍक्शन न घेतल्यामुळे. एक्झाम्पल्स काय आहेत? विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान आपण पाहिलं, मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया पाहिलं, आणि इकडे रिस्ट्रेंट मध्ये ए.के. गोपालन वर्सेस स्टेट ऑफ मद्रास, सुरेश कुमार कौशल वर्सेस नाच फाउंडेशन. आता या दोन्ही प्रिन्सिपल्स मधून काय आउटकम निघतं? एक्सपान्शन ऑफ राईट्स अँड लिगल डेव्हलपमेंट. राईट्सचं एक्सपान्शन होतं, जे आपण पाहिलं आर्टिकल 21चं किती एक्सपांड झालंय आर्टिकल 21. मेनका गांधी या केसमध्ये गोल्डन ट्रायंगल देऊन ह्या तीनही आर्टिकल्स एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहे ते सांगण्यात आलं. सो हे किती एक्सपान्सिव्ह मिनिंग आहे. आणि लिगल डेव्हलपमेंट सुद्धा होतात, जसं की सोसायटी बदलते तसंच लॉ सुद्धा बदलत जातो. आणि रिस्ट्रेंट मध्ये काय आउटकम निघतं? तर इन्स्टिट्युशनल बॅलन्स साधला जातो लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरीमध्ये.
बॅलन्स साधला जातो, प्रत्येक जण आपापलं काम करतो, स्टॅबिलिटी मेंटेन राहते, प्रेडिक्टेबिलिटी इंटॅक्ट राहते. हे रिस्ट्रेंट मध्ये घडतं. तर ह्या दोन कॉन्सेप्ट होत्या, ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम आणि ज्युडिशियल रिस्ट्रेंट. आय होप तुम्हाला या दोन्ही कॉन्सेप्ट इथे क्लिअर झालेल्या असतील. नेक्स्ट क्लासमध्ये आपण आपल्या सिलेबस मधला पुढचा पॉइंट कॉमन लॉ मॉडेल अँड रोल ऑफ प्रेसिडेंट बघणार आहोत. स्टेअर डिसायसिसचं प्रिन्सिपल आणि कॉमन लॉ मॉडेल हे दोन्ही आपल्याला नेक्स्ट क्लासमध्ये बघायचे आहे. ठीक आहे, आत्तापुरतं आपण इथे थांबूयात, भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. थँक्यू.